दरम्यान राजेंद्र हगवणे यांच्या मुळशीतील भुकुम या गावातून हगवणे कुटुंबीय इतरत्र गेलेत। त्यानंतर आता त्या ठिकाणी शांतता पसरली आहे। त्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मी आत्ता आहे तो म्हणजे पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या भुकुम या गावामध्ये। इथेच राजेंद्र हगवणे यांचं घर आहे आणि या घराच्या समोरच मी उभा आहे। माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर हेच ते घर आहे ज्या ठिकाणी हे संपूर्ण नाट्य घडलं। राजेंद्र हगवणे आणि त्यांचे 2 मुलगे आणि 1 मुलगी जी करिश्मा हगवणे, त्याच्यानंतर शशांक हगवणे, सुशील हगवणे या सगळ्या परिवारासह ते याच घरामध्ये राहत होते। आणि याच ठिकाणी हा सगळा जो प्रकार आपण गेल्या 2 दिवसांपासून पाहतोय संपूर्णपणे, म्हणजे वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर, कारण याच घरामध्ये ती विवाह होऊन आली आणि इथेच तिने नवीन सगळ्या संसाराची स्वप्न पाहिली असतील। याच दरवाजातून तिने माप ओलांडून ती आतमध्ये गेली असेल आणि एकूणच तिची जी स्वप्न होती ती कुठेतरी हवेतच विरली असं म्हणावे लागेल। या घरामध्ये सगळी हालचाल होती कालपर्यंत, मात्र आत्ता ज्या पद्धतीने ही घटना घडली त्यानंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा हा फरार आहे आणि एकूणच पोलिसांचा ससेमिरा चुकवण्याकरता कदाचित ते आत्ता इथे नाही आहेत। इथे बाजूलाच हे सगळं जर आपण परिसर पाहिला तर याच ठिकाणी ती जागा आहे जी 32 लाख रुपये गुंठेने अशी आज इथे किंमत असावी आणि त्याविषयीची आपण माहिती घेतली त्यानुसारच ही किंमत सांगतो आहोत। तर अशा पद्धतीची ही सगळी जमीन आहे, शेतशिवार आहे त्यांचं आणि याच ठिकाणी हे घर आहे। या घराचं आत्ता इथे जे काही केअरटेकर आहे तो सगळी याची देखभाल करत आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ही सगळी जी शेती आहे ती मौल्यवान अशी शेती आहे, कारण इथे सगळे भाव जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत। आणि अशा ठिकाणचं हे सगळं दृश्य जर आपण पाहिलं तर निश्चितच आपल्याला कळेल की त्यांची श्रीमंती तशी होती, मात्र कुठे त्यांना हुंडा आणि या संदर्भातली जी हाव आहे ती कदाचित शांत बसू देत नव्हती आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार या घरामध्ये घडला। त्या घराचीच ही आपण सगळी दृश्य पाहतोय। या घराच्या आसपास इथे त्यांचा एक जनावरांचा गोठा आहे, इथे जो केअरटेकर आहे त्याचं एक घर आहे ज्या ठिकाणी केअरटेकर राहतो आणि सध्या तो या सगळ्या घराची देखभाल करत आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांचं उंची जगणं आपल्या लक्षात येतं की घोडा आहे आणि हा जो घोडा आहे तो इथे आपल्याला त्यांनी पाळलेला दिसतोय। आणि अशा पद्धतीने या फार्म हाऊसमध्ये त्यांच्या पाठीमागच्या तिथे जनावरं पण आहे, गोठा आहे। एकूणच जवळजवळ हे 15 ते 20 एकरमध्ये जवळजवळ त्यांची शेती आहे आणि त्याच्यामध्ये एक घर आहे। अशा पद्धतीचं हे सगळं दृश्य आपण पहिल्यांदा दाखवत आहोत। राजेंद्र हगवणे भुकुम गावामध्ये कुठे राहतात आणि त्यांचं हे जे घर आहे ज्या ठिकाणी हे सगळं घडलं तिथलं आपण हे सगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण पहिल्यांदा हे दाखवत आहोत। इथेच घराच्या पाठीमागे जो गोठा आहे त्या ठिकाणी त्यांचे बैल आहेत, एकूणच सगळी जनावरं आहेत। असे सगळे जे दृश्य आहे ते आपण इथे पाहू शकतो। ही जी जनावरं आहेत त्यांना खाण्यापिण्यासाठी त्यांची देखभाल करण्यासाठी आता केअरटेकर आहे तो या सगळ्याची देखभाल पाहतो आहे। मात्र इथे आता राजेंद्र हगवणे आणि त्यांचे कुटुंब मात्र दिसून येत नाही। घराला कुलूप दिसतंय आणि ते दूर गेलेले दिसत आहेत। इथले जे केअरटेकर आहेत त्यांनी या सगळ्याची देखभाल चालवलेली आहे। इथे जे डॉग्स आहेत ते देखील आहेत। जे डॉग्स आहेत आपण ते जर पाहिले तर इथे हे मोठ्या ब्रीडचे, चांगल्या ब्रीडचे डॉग दिसून येत आहेत। एकूणच हे जनावरांचा गोठा आहे आणि अशा पद्धतीने इथे राजेंद्र हगवणे यांचं वास्तव्य होतं आणि याच ठिकाणी हा सगळा प्रकार घडला। राजेंद्र हगवणे असतील, शशांक हगवणे, सुशील हगवणे, शशांक आणि सुशील हगवणे ही जुळी 2 मुलं त्यांना आणि जी करिश्मा हगवणे आहे ती त्यांची मुलगी। आता हे रस्त्याच्या जवळ असणारं घर आणि या ठिकाणीच त्यांचं हे सगळं वास्तव्य होतं। हे सगळं दृश्य आम्ही तुम्हाला दाखवल्यानंतर निश्चितच आपल्याला कळेल की या घरामध्ये खरं तर या वैष्णवीने आपली सगळी स्वप्न पाहिली असतील। आपल्याला इथे नवीन पावलं टाकता येतील, इथूनच पुढे आपल्याला उभारी येता येईल, कारण तिचं बाळ हे निश्चितच तिच्या पुढच्या स्वप्नांच्या दृष्टिकोनातून तिला पुढच्या भविष्याच्या खुणा दाखवत असेल। असं हे राजेंद्र हगवणे यांचं संपूर्ण घर आम्ही
तुम्हाला दाखवलेला आहे. आणि याच घरामध्ये खरं तर हा सगळा प्रकार म्हणजे दुर्दैवी प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडला. आणि या बाबतीत आता वैष्णवीचे आईवडील हे निश्चितच जे सांगतायत त्याने प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो आहे. कारण ज्या पद्धतीने इथे छळ झाला आणि एकूणच वैष्णवी हगवणे हिला मृत्यूला सामोरं जावं लागलं ही दुर्दैवी बाब आहे. याच ठिकाणी तिचं बाळंतपण झालं, याच ठिकाणी तिला ते बाळ झालं ज्याच्याविषयी आपण आता पाहतो आहोत की कशा पद्धतीने तिच्या मृत्यूनंतर त्याची हेळसांड झाली. अशा पद्धतीने हे राजेंद्र हगवणे यांचं हे घर आहे. आता ते फरार आहेत. पोलिसांनी तपास पथकं पाठवलेली आहेत. आता पोलिसांच्या हाती ते कधी लागतील आणि त्यावर त्यांना कशा पद्धतीने आता शासन होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, भुकुम, पुणे.